नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता राहुल येतो आणि नैनाला कॉंग्रॅच्युलेट म्हणतो. तेव्हा नैना म्हणत असते, "गप्प बस तू राहुल." तेव्हा राहुल म्हणतो, "काय झालं? अगं, अख्ख्या कोल्हापूरमध्ये तुझे सगळीकडे बॅनर लागले. तुला कळतंय का? तुझं स्वप्न पूर्ण झालंय. अजून काय हवंय तुला?" तेव्हा नैना म्हणते, "पण कुणाला त्याचा आनंद आहे का? बाहेर सगळेजण मला एवढं बोलत होते, तेव्हा मात्र तू गप्प बसला होतास. एक शब्दसुद्धा तुझ्या तोंडातून आला नाही." तेव्हा राहुल म्हणतो, "नैना, मी काय बोलणार होतो? सगळेजण तुझ्यावरती किती रागवले होते तू बघितलंस ना. आणि जर त्याच्यामध्ये मी तुझ्या बाजूने बोललो असतो ना, तर त्यांना कळलं असतं की आपण दोघंजण एक टीम आहोत आणि आपल्या दोघांना सुद्धा घरातून बाहेर हकलून दिलं असतं. त्यामुळे त्यांना असं वाटलं पाहिजे की आपल्या दोघांपैकी एक त्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे आता माझ्याकडे बघून तरी तुला कुणी काही बोलणार नाही." तेव्हा इथे राहुल म्हणत असतो, "पण नाही ना, काय फोटोज आलेत गं तुझे, खूपच जास्त छान. माझी बायको किती हॉट दिसते माहिती आहे का?" तेव्हा इथे नैना म्हणत असते, "अरे पण कौतुक कुणाला आहे?" तेव्हा राहुल म्हणतो, "कुणाला कौतुक असो किंवा नसो, पण मला माझ्या बायकोचा खूप जास्त अभिमान आहे. तू आता अजिबात थांबू नकोस. तू तुझं स्वप्न पूर्ण कर. मी तुला फुल सपोर्ट करणार आहे." तेव्हा नैना म्हणते, "राहुल, तू खरं बोलतोयस का?" तेव्हा राहुल म्हणतो, "मी अगदी खरं बोलतोय." तर इथे राहुलने आपल्या दुसऱ्या प्लॅनला आता सुरुवात केलेली असते. नैनाला घरातून बाहेर काढण्यासाठी त्याने खूपच जास्त मोठा हा प्लॅन केलेला असतो. तर कला आल्यानंतर आबा म्हणत असतात की सूनबाई, आपल्या अंगणामध्ये हळदी कुंकूच्या पाण्याचा जरा सडा टाक. तेव्हा कला म्हणते, "ठीक आहे आजोबा, टाकते. पण हे कशासाठी?" तेव्हा आबा म्हणत असतात, "अगं, काल आपल्या घरावरती नको ते संकट आलं ना, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वाद निर्माण झाला. हळदी कुंकवाच्या पाण्याचा जर सडा टाकला ना, तर नकारात्मक जे काही शक्ती असेल ना, ती बाहेर निघून जाते आणि ती आपल्या घरामध्ये सुद्धा येत नाही." तेव्हा रजनी म्हणत असते, "अगं, कुंकू म्हणजे भाग्याचं प्रतीक असतं आणि हळद म्हणजे पावित्र्याचं प्रतीक असतं आणि त्याच्यामुळे जर हळदी कुंकूच्या पाण्याचा सडा मारला तर आपल्या घरामध्ये सुद्धा सुख शांती नांदते. त्याच्यासाठी हा सडा द्यायचा असतो." तेव्हा आबा म्हणत असतात, "आणि हळदी कुंकूच्या पाण्याचा सडा दिला तर अंबाबाई सुद्धा जे काही घरामध्ये आपल्या नकारात्मक असेल, जे काही वादविवाद असतील, ते सगळं आपल्या घरातून दूर करून टाकेल आणि अंबाबाईचा वास आपल्या घरामध्ये जसा होता तसाच राहील. त्यासाठी हळदी कुंकवाच्या पाण्याचा सडा हा टाकला तर घरामध्ये सुख शांती नांदतेच. म्हणून हे सगळं करायचं असतं." तेव्हा कला लगेचच आबांचं ऐकते आणि हळदी कुंकूच्या पाण्याचा सडा अंगणामध्ये टाकायला येते. तेव्हा ते करत असताना ती सुद्धा घराच्या सुखाचाच विचार करत असते. तेव्हा आता घरामध्ये आल्यानंतर इथे कलाचा पाय आता आपल्या पायामध्ये अडकतो आणि ती पडायला जाणार तेवढ्यातच भिंतीचा आधार घेते आणि ती आपला हात भिंतीला टेकवते. तेव्हा आबा म्हणतात, "अगं सुनबाई, काय झालं? आता पडली असतीस ना." तेव्हा आबा म्हणतात, "आणि हे काय? तुझ्या हाताचा पंजा या भिंतीवरती उठला." तेव्हा इथे आबा म्हणतात, "अगं नैना, हे बघ इकडे ये." तेव्हा नैना म्हणते, "काय झालं?" तेव्हा आबा म्हणत असतात, "तू म्हणत होतीस ना कलाला की ती या घरची कोण आहे? तर हे बघ, अंबाबाईच्या मनात सुद्धा तेच आहे. म्हणजे कला या भिंतीवरती तिने तिचा हात टेकला तर इथे हाताचा पंजा आणि त्याचा ठसा दोन्हीही आता उठलेले आहेत. म्हणजे तीच या घरची मुख्य सून आहे हे आता इथे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा तिला कुणीही बोलायचं नाही की ती या घरची कोण आहे. हा अधिकार सुद्धा नाही आहे कोणाला विचारण्याचा. तुला तर अजिबातच नाही, कारण तुला कलाच्या नखाची सुद्धा सर नाही." असा आबा नैनाला म्हणतात. तर इकडे आता राहुल आपल्या रूममध्ये शांतपणे आडवा पडलेला असतो. तेव्हा रोहिणी तिथे येते आणि म्हणते, "राहुल, काय चाललंय तुझं?" तेव्हा राहुल म्हणतो, "मम्मा, काय झालं आता?" रोहिणी म्हणत असते, "अरे, आता तुझा दुसरा प्लॅन काय आहे?" राहुल म्हणतो की, "मम्मा, काल एक प्लॅन सक्सेसफुल झाला ना, मग आता थांब जरा, चिल कर." तेव्हा रोहिणी म्हणत असते, "तुझं हे असं असतं ना, म्हणून एक सुद्धा प्लॅन आपला सक्सेसफुल होत नाही. तुझी ही धडसोड वृत्ती मला अजिबात आवडत नाही. नैना घरातून बाहेर गेली आहे का? नाही ना?" तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की, "आता सध्या तरी ऑफिसमध्ये काय महत्त्वाचं आहे? मिस्टर स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तेव्हा तू असं काहीतरी कर की अद्वैतला त्यांचं हे कॉन्ट्रॅक्ट मिळता कामा नये. त्यामुळे आबा त्याच्यावरती नाराज होतील आणि मग ऑफिसमधली सगळी सूत्र तुझ्या हातामध्ये येतील. असा काहीतरी प्लॅन कर." तेव्हा राहुल म्हणतो, "मम्मा, माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे." तेव्हा रोहिणी म्हणते, "आहे ना? जा मग, जा ऑफिसला जा आणि तो प्लॅन तुझा आता सक्सेसफुल करूनच ये." तेव्हा इथे राहुल येतो आणि अद्वैतला म्हणत असतो की, "ब्रो, मला सुद्धा जरा ऑफिसला यायचं आहे, तू सोडशील का?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "ठीक आहे, मी सोडतो तुला. नंतर मला एक मीटिंग आहे." तर इथे सोहम आता विचार करत असतो की मी काय करू? काजलला फोन करू का? नाही, नको, ती कामात असेल. जर मॅनेजरने बघितलं तर पुन्हा तिला नोकरीवरून काढून टाकायची धमकी देईल आणि जर माझा फोन आहे हे बघितलं तर काजल फोन उचलेल आणि उगाच प्रॉब्लेम होईल. तरीसुद्धा इथे आता सोहम फोन करतोच.
तेव्हा काजल फोन उचलते आणि म्हणते नंतर बोलते नंतर, आणि लगेचच फोन ठेवून देते. तेव्हा सोहम म्हणत असतो, ही अशी काय गुंड्या, म्हणजे मला काय बोलायचं हे ऐकून सुद्धा घेतलं नाही आणि फोन ठेवून दिला. जर कस्टमर होते तर फोन उचलायचाच नाही ना, आणि जर उचललेला तर मी काय बोलतोय हे ऐकून तरी घ्यायचं. जाऊ दे, हिला जर माझ्या बोलण्याची किंमतच नाही आहे ना, तर मी तरी का बोलतोय. मी सुद्धा आता तिला फोन करणार नाही, तिच्याबरोबर बोलणार नाही, असं सोहम म्हणतो. तर इकडे आता कला बघते तर अद्वैत आपला डबा डायनिंग टेबलवरती विसरून गेलेला असतो. तेव्हा कला म्हणते की हा चांदेकर मुद्दामून रोज डबा विसरून जातो का, त्याला आठवण का राहत नाही. तरी ते राहुल आता अद्वैतच्या केबिनमध्ये आलेला असतो आणि त्याच्या चेअरवरून हात फिरवत असतो आणि म्हणतो की अद्वैत, तुला या तुझ्या खुर्चीचा खूपच जास्त माज आहे ना. या खुर्चीवरती बसून सतत ऑर्डर सोडत असतोस, माज करत असतोस. पण आता मी असा प्लॅन करणार आहे ना की याच्यामध्ये या खुर्चीवरती तर तू बसू शकणार नाहीसच, पण तुला या घरामध्ये आणि ऑफिसमध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये जागाही मिळणार नाही आहे. असा मी माझा प्लॅन करणार आहे. ही खुर्ची तुझ्याकडून मी हिसकावून घेणार आहे, असं राहुल म्हणतो. तेव्हा तिथे कला डबा घेऊन आलेली असते. कला म्हणते, राहुल त्या खुर्चीवरून आत्ताच्या आत्ता उठ. तेव्हा राहुल म्हणतो, तू हे मला सांगणारी कोण आहेस ग, आणि ही माझ्या भावाची खुर्ची आहे, कळलं ना. तेव्हा कला म्हणते, मला माहिती आहे ही तुझ्या भावाची खुर्ची आहे, पण त्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी अद्वैतने खूपच जास्त मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून ती खुर्ची त्याला मिळाली आहे. तुझ्यासारखं नाही आहे ते, आणि जर तुलासुद्धा ती पोझिशन हवी असेल ना तर तेवढी मेहनत कर. कला म्हणते, तुला जर बसायचंच आहे तर तुझीसुद्धा केबिन आहे, तिथे जाऊन बस ना. अद्वैतच्या खुर्चीवरती बसायचा मान तुझा नाही आहे आणि तेवढी तुझी कुवतसुद्धा नाही आहे. तेव्हा राहुल म्हणतो, तुझा काय संबंध ग, तुझा आमच्या घरामध्ये सुद्धा संबंध नाही आहे आणि ऑफिसमध्ये सुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे पुढे पुढे बोलायचं नाही. आणि काय नातं काय तुझं अद्वैत बरोबर. तेव्हा कला म्हणते, जेवढं माणसाचं माणसाबरोबर नातं हवंय ना तेवढं माझं त्याच्याबरोबर नातं आहे, कळलं ना तुला. आणि ही खुर्ची अशी ओरबाडून मिळत नाही, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. आणि अद्वैत रात्रंदिवस मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, म्हणून ती खुर्ची त्याला मिळाली, कळलं ना. तेव्हा त्या खुर्चीवरती बसू नकोस, आता मी तुला शेवटचं सांगते. तेव्हा राहुल लगेचच उठतो आणि बाहेर येतो आणि म्हणतो की तुला त्या अद्वैतच्या खुर्चीचा खूपच जास्त मान आहे ना, आता ती खुर्ची कशी हिसकावून घेतो बघच तू. तर कला आता अद्वैतची वाट बघत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे मिस्टर स्वामीनाथन आणि अद्वैत दोघं जण आता बाहेर येतात. तेव्हा कला डबा घेऊन आता पुढे येते. अद्वैत म्हणतो, तू इथे काय करतेस. तेव्हा कला आपल्या हातातला डबा त्याला दाखवते. तेव्हा अद्वैत आपल्या मनामध्ये म्हणत असतो, मला माहिती आहे सगळं, मुद्दामून ही ऑफिसमध्ये आलेली आहे डब्याचं निमित्त करून. कारण का, आज मी तिने बनवलेल्या डिझाईन्समधली कुठली डिझाईन्स फायनल करणार आहे ते बघण्यासाठी आली असेल ही मांजर. सानिकाने हिला सांगितलंच असेल ना, तेव्हाच तरी इथे आली आहे. तेव्हा इथे कला म्हणत असते की तू डबा विसरला होतास ना, म्हणून डबा द्यायला आले होते. तेव्हा इथे मिस्टर स्वामीनाथन आता कलाला गुड मॉर्निंग विश करतात आणि म्हणतात की मिसेस चांदेकर, तुम्हाला पुन्हा भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा इथे कला म्हणत असते की मलासुद्धा. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, तू डबा विसरला होतास म्हणून मी आले होते, हे घे डबा खाऊन घे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, डबा आणायची काहीच गरज नव्हती, कशाला तू एवढे कष्ट घेतलेस, मी बाहेरून काहीतरी ऑर्डर केलं असतं ना. तेव्हा कला म्हणते की घरी एवढं चांगलं चुंगलं बनत असताना तू बाहेरचं का खाशील, म्हणूनच मी तुझा डबा घेऊन आले. तेव्हा इथे लगेचच मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत, तू खूपच जास्त लकी आहेस की कलासारखी तुझी बायको आहे. अरे, घरून डबा येतो ही तर जणू काही परभणीच आहे. तेव्हा मिस्टर स्वामीनाथन म्हणतात, मागच्या वेळेला जेव्हा मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा मी तुमच्या इथे जेवलो होतो, ती चव अजूनही माझ्या जिभेवरती रेंगाळत आहे, मला खूप आवडलं होतं ते जेवण. तेव्हा कला म्हणत असते की सर, मला माहिती होतं आज तुम्ही मीटिंगला येणार आहात, म्हणून मी तुमच्यासाठी सुद्धा डबा घेऊनच आले. या डब्यामध्ये 2 माणसांचं जेवण आहे, तुम्ही सुद्धा अद्वैत बरोबर लंच करून घ्या. तेव्हा इथे मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे, नक्कीच. तेव्हा इथे मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत, आमच्या इथे कर्नाटकामध्ये म्हणतात की असं ज्या दिवशी जोडपं दिसेल ना, ते सुद्धा एवढं देखणं, त्या दिवशी काहीतरी चांगलं होणार असतं. आणि मला सुद्धा वाटते तुम्ही दोघं जण मेड फॉर इच अदर आहात. तुम्ही दोघं जण जेव्हा एकत्र असता तेव्हा काही ना काहीतरी चांगलंच घडतं, आणि आजसुद्धा तेच होणार आहे. तेव्हा इथे मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की तुम्ही दोघं जण आता बोलून घ्या, मी बाकीचे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो. तेव्हा इथे कला म्हणते, हां सर ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा अद्वैत बरोबर नक्की लंच करून घ्या, तुमच्यासाठी सुद्धा मी डबा घेऊन आलेले आहे.
तेव्हा इथे मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की नक्कीच तुमच्या घरचं जेवण मला खूपच जास्त आवडतं. ते निघून गेल्यानंतर अद्वैत कलाकडे बघत असतो. कला म्हणते, काय झालं, माझ्याकडे असं का बघतोयस? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की का बघतोयस म्हणजे काय, तू जो अति आगाऊपणा करतेस ना, सगळीकडे मी मी मी, मला म्हणतेस ना की मी सारखा मी मी करतो आणि तू काय करतेस? तेव्हा कला म्हणते, अजिबातच नाही आहे, मी कधीच मी करत नाही, हा विनोद तू करूच नकोस. तेव्हा इथे कला म्हणते, हे घे तुझा डबा घेऊन आली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, यापुढे माझा डबा घेऊन यायची तुला गरज नाही आहे, माझी काळजी घेत जाऊ नकोस, कळलं ना? तेव्हा कला म्हणते, डबा घे आणि जा ऑफिसमध्ये, आता सर वाट बघत असतील. तेव्हा इथे आता सोहम इथे ड्रॉइंग करत असतो, चित्र काढत असतो. तेव्हा त्याला काजूची आठवण येत असते. तो म्हणत असतो, जाऊ दे, मी का तिची आठवण काढतोय, जर तिला माझ्याबरोबर बोलायला वेळ नाही आहे तर मी सुद्धा तिला फोन करणार नाही आहे आता. तर इकडे मिस्टर स्वामीनाथन म्हणत असतात की अद्वैत चांदेकर, तुम्ही दोघांनी जे काही फोटोशूट केलेत ना, ते कपल फोटोशूट लोकांना खूपच जास्त आवडलेत. आपल्या दागिन्यांची खूपच छान अशी जाहिरात झालेली आहे, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. तेव्हा आता तुमच्याकडे ज्या काही फायनल डिझाईन्स असतील ना, त्या तुम्ही मला दाखवा, मी त्यांच्यावरती हे काम सुरू करतो. तेव्हा इकडे आता लगेचच अद्वैत सानिकाला फोन करतो आणि ज्या काही नवीन डिझाईन्स कलाने पाठवून दिलेल्या असतात त्या आता सानिकाला पाठवायला सांगतो. त्यातल्या चांगल्या डिझाईन्स पाठवायला सांगितलेल्या असतात. तेवढ्यातच तिथे राहुल येतो आणि म्हणतो की सानिका, आधी तू दादाला मेल पाठवण्याआधी तू माझ्याकडे त्या सगळ्या डिझाईन्स पाठव, रिजेक्टेडसुद्धा आणि सिलेक्टेडसुद्धा, मला दोन्हीही बघायच्या आहेत. तेव्हा सानिका म्हणते, ठीक आहे. तेवढ्यातच राहुल गेल्यानंतर आता कला तिथे येते. तेव्हा सानिका म्हणत असते की मॅडम, थँक्यू सो मच, तुम्ही जेव्हापासून मला जॉईन झाले आहेत ना, तेव्हापासून माझं काम एकदम हलकं झालेलं आहे. म्हणजे सरांना थोडे दिवस माझा खूप राग येत होता, कारण त्यांच्या मनासारख्या डिझाईन्स त्यांना मिळत नव्हत्या. कदाचित माझी नोकरीसुद्धा गेली असती, पण तुमच्यामुळे माझी नोकरीसुद्धा शाबूत आहे. तुम्ही केलेल्या सगळ्या डिझाईन्स अप्रूव्ह होतात, त्यातली एकसुद्धा रिजेक्ट होत नाही, तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू. तेव्हा कला म्हणते, पण या सगळ्याबद्दल तू कुणाला काहीही सांगू नकोस, अद्वैतला सुद्धा नाही. तेव्हा इथे राहुल आता त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा त्याला खूप जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की ह्या एकसुद्धा डिझाईन चांगल्या नाही आहेत. तेव्हा अद्वैत सानिकाला फोन करतो आणि म्हणतो, ह्या डिझाईन्स कुणी पाठवायला सांगितल्या होत्या? तेव्हा इथे ह्या डिझाईन्स राहुल सरांनी पाठवल्यात असं सुद्धा सानिका सांगते. तेव्हा अद्वैत येतो आणि म्हणतो की राहुल, ज्यातलं तुला काही कळत नाही ते तुला का करायचं असतं? जर तुला ते काम जमत नाही तर नको करूस ना. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की अद्वैत, तू नेहमीच राहुलला बोलत असतोस, तुला असं वाटतं की राहुलने तुझ्या टाचेखाली राहावं. तेव्हा कला म्हणते, एक मिनिट, तुम्ही हे कुणाला बोलताय? तुमच्या एका शब्दावरून त्याने मागचा पुढचा विचार न करता, तुमच्या सांगण्यावरून त्याने प्रॉपर्टीच्या पेपरवरती साईन केली होती आणि अर्धी प्रॉपर्टी राहुलच्या नावावरती केले, त्या अद्वैतला तुम्ही हे सगळं बोलताय? तेव्हा सगळ्यांनाच आता हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.